क्या नंदू हॉस्पिटल के सामने खड़े होके फूफू कर रहा है? बीवी बीमार है, अंदर है। क्या हुआ भाभी को? वही औरतों वाली बीमारी। तुम्हारी बीमारी? खर्चा इतना हो। सिगरेट कितने की है? 10 रुपए की। 10 रुपए की। और जेब में कितनी पड़ी? एक और है। मरने के लिए तेरे पास पैसे हैं, लेकिन बीवी को मौत से बचाने के लिए पैसे नहीं है। क्या बक रहा है? ये देख, मौत लिखी है इस पे, मौत। और ये सैनिटरी पैड पे जिंदगी। हंस मत। 2 सिगरेट के पैसे से भाभी को ऐसी खतरनाक बीमारी जो महावरी के वक्त गंदा कपड़ा इस्तेमाल करने से हो सकती है, उससे बचा सकता है। और सिगरेट ना पीने से अपने आप को भी खतरनाक बीमारी से बचा सकता है। यानी कि मौत के पैसे से 2 जिंदगी खरीद सकता है तू, एक अपनी और एक अपनी बीवी की। सोच अब हंस। हीरोगिरी ये पीने में नहीं है, ये देने में है। तुम्हा समध्यांना इथं बघून मला खूप आनंद झालाय। इन्शाअल्लाह सगळ्या जगाला आपल्या एकजुटीची भीती वाटायला हवी। याच्यासाठी आपल्याला गरज आहे पैशांची। आता त्यासाठी आपण करोडपती मुलांना किडनॅप करायला पाहिजे आणि त्या बदल्यात करोड रुपये खंडणी म्हणून वसूल करायला पाहिजेत। आता वेगवेगळ्या प्रांताचे मुख्य म्हणून ही तुमची जबाबदारी आता। काय तुझ्या शाळेत गेलेल्या पोराची वाट बघतोयस? तो माझ्या ताब्यात आहे। धंद्याचं बोलूया। किती किंमत देणार तुझ्या मुलाची? हॅलो, तुझ्या मालकीच्या 3 फॅक्टरी आहेत, थिएटर आहे आणि तुझ्या मुलाची किंमत फक्त 10 लाख रुपये। मला 1 खोका हवा आहे। 1 कोटी, कळलं? आणि जर वेळेत पैसे नाही दिले तर तुझ्या मुलाची डेड बॉडी घेऊन जा। मी काय बोलतो? बोला की. लक्ष्मी मंगल कार्यालयात 4 पोती टाक, बरं. 3 पोती रेल्वेच्या मंगल हॉलवर टाक। नाही यातील मला. काही घरी न्यायचं नाही, नीट लक्षात ठेव, कळलं की नाही? तुझा भाऊ येतोय। अय्या, तुम्हाला कसं कळलं? नाचलेल्या लोणच्या सारखा वास येतोय आजूबाजूला, यावरून कळतं की तुझा भाऊ येतोय। तुम्हाला तर काही चवच नाहीये। किती छान सेंट मारलाय। सगळी चव आहे, फुकटचा मिळाला की मारायचा आयत्या बेड्यावर नागोबा। भाऊजी वाटेल ते बोलू नका, माझी मस्करी करता। माहिती आहे मी कोण आहे? काही जरा 100 रुपये दे माझ्या ना. मागच्या जन्मात केलेल्या पापाचं फळ आहेस तू। हॅलो भाऊजी, माझ्या बहिणीकडे मागितलेत, बोलायचं काम अरे नाही. ती मलाच मागणार, मलाच द्यावं लागणार। मग द्या की। अजिबात नाही, त्याला पैसे खर्च करायची अक्कल नाहीये आणि तुला तिला पण असेल ठाऊक, तुम्ही शिकवा ना. शिकायचं असतं तर एवढ्या वर्ष शिकली असती, शेवटी तुझीच बहीण भाऊजी, ना जास्त ती। बोलू नका. 100 रुपये देता की नाही ते बोला. नाही देणार। अरे केवढा हा चिवटपणा भाऊजी. चिवटपणा काय? लग्नात काय काय वचन दिलं होतं की तिच्या जोडीने माझी बी काळजी घ्याल, हाय का लक्षात तुमच्या? हे विसरलात तुम्ही? अरे मला इकडे आणून फसवलात तुम्ही, काय माणूस आहात? अरे शब्दाला तरी जागे व्हा. असं काही बोललो मला आठवत नाही। मग मला लग्न आधीची बहीण द्या. अरे, काय बोलतोयस तू? हो, लग्न आधी ती किती सुंदर होती, मला परत तशीच करून द्या. मी तुला काय ब्रह्मदेव वाटतो नाहीतर 100 रुपये द्या. जमणार नाही। जमणार नाही? चाल का ताई? कुठे चालला? माझ्या आईकडे. कशाला? जेव्हा एकटे पडाल ना तेव्हा तुम्हाला आमची किंमत कळेल. हे आता घे. कळलं? फुकट माझा टाइमपास केला. हा. जाऊन जरा चांगल्या डॉक्टरला भेटा. हा, हा, आईला, भेटतो. हे तर हा, अरे 500 500 घेऊन पळाला। ए! या ना। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमच्या मुलाला भेटायचं होतं। विजय,
कसे आहात? मी बरा आहे साहेब. हे माझ्या ओळखीचे आहेत. यांना तुमच्याशी काही बोलायचं होतं. नमस्कार सर. नमस्कार. बसा ना. बसा बसा. बोला. साहेब, माझं नाव हरीश सावंत. सरकारी नोकरीला आहे. मला 3 मुली आहेत साहेब. त्यापैकी मोठी मुलगी आपल्या शहरातल्या एस ए कॉलेजमध्ये शिकते आणि त्याच कॉलेजमध्ये चेअरमॅनचा मुलगाही शिकतो. पण तो माझ्या मुलीला खूप त्रास देतो. तिचा हात पकडतो, एकट्यात गाठून तिच्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न करतो. मॅनेजमेंटकडे तक्रार सुद्धा केली आहे साहेब. त्यांच्या वरपर्यंत ओळखी आहेत, नेत्यांचा सपोर्ट आहे. मॅनेजमेंटने त्याला बोलून फक्त कॅज्युअल वॉर्निंग देऊन सोडून दिलं साहेब. आता काही दिवसांपूर्वीच सगळ्या स्टुडंटची टूर गेली होती साहेब. त्यात त्याने माझ्या मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता तो माझ्या मुलीला ब्लॅकमेल करतो की जर ती त्याला बोलवलेल्या ठिकाणी भेटायला गेली नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतोय साहेब. साहेब, जर पोलिसात तक्रार केली तर माझ्या मुलीची इज्जत, सुसाईडचाही विचार आला मनात. पण माझ्या मुलीचं काय होईल साहेब, या विचाराने मी नाही करू शकलो. तुमच्या मुलीला जिथे त्याने बोलवलंय तिथे जायला सांगा तिला. घाबरू नकोस, मी तुला काहीच करणार नाहीये. मला फक्त तुला माझ्या मित्रांसोबत मस्ती करताना बघायचंय. ओळखलंच यांना कोण आहेत? सर, माझी बहीण आणि आई आहे सर. जसं तू या मुलीचा व्हिडिओ शूट केलायस ना, तसंच मी तुझ्या आई आणि बहिणीचा पूर्ण पिक्चर शूट केलाय. आणि येत्या 24 तासाच्या आतमध्ये शहरात सगळीकडे व्हायरल होईल. कसं वाटेल? सर, मला माफ करा. सर माझं चुकलं. माफ करा सर मला. सर, माझ्या फॅमिलीची काय इज्जत राहील? तुला काय वाटतं तुझ्या एकट्याचीच फॅमिली आहे, दुसऱ्यांना फॅमिली नाहीये? त्या बिचाऱ्या मुलीला तू एवढा त्रास दिलास. विचार कर तिची अवस्था काय झाली असेल. काय वाटलं तुला? सर, मी तुमच्या पाया पडतो सर. प्लीज सर, प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा. त्याचा विचार ना तू आधी करायला हवा होतास. मी तुझ्या आई आणि बहिणीच्या व्हिडिओ बद्दल बोललो ते खोटं आहे. आणि तुला तुझी प्रतिष्ठा वगैरे आठवली काय? आणि तू दिलेल्या त्रासामुळे या मुलीने सुसाईड केलं असतं तर त्याला जबाबदार कोण होता? सर माझ्याकडून चूक झाली. असं पुन्हा होणार नाही.
यापुढे कोणत्याही मुलीला त्रास दिलास तर माझा चेहरा लक्षात ठेव. Evolution, red revolution, smooth friction, hard diffusion, calculation, root solution, wanna ever come to love a root. चल. कशी आहेस माझी लवंगी मिरची? मेल्या मुद्या बरं झालं नेम चुकला. जास्त भाव खायची गरज नाहीये. म्हणजे काय? कापून टाकेल, हात कापून टाकेल. यांच्यावर पण लक्ष ठेवायला लक्ष पाहिजे ना. सगळ्यांवर ठेवायचं असतं की एकीवर. अरे भाऊजी काय डोसकं बिस्क फिरलाय का? ए! हे काय आहे? एवढ्या बायकांची छेड कशी काढणार? फक्त एकीलाच पटवू तुझी शकतो. काही चूक नाहीये. मग कोणाची चूक आहे? माझीच चूक आहे. आणि ती कशी? अरे बाबा, कुठल्या मुहूर्तात तुझ्या बहिणीशी लग्न केलं आणि अंधनात तुला घेऊन आलो. तुला तर जंगलात सोडायला पाहिजे. मी सांगितलं होतं लग्न अरे करायला. सांगितलं नाही म्हणून तर जंगलात पाठवायचं म्हणतोय. निघ इथून. ए अरे कुठे निघाला? बटाटे आणायला तुमचे. अरे माट्या बटाटे नको मग आणू. आणू तरी काय? तेल घेऊन ये जा. ठीक आहे. ए तेल सांगितलंय, तू बांधू नकोस. तेल की तू आधीच सांगा. अरे तेल सांगितलं मग ना. confuse कशाला करता? ए अरे तेल आणशील पण कुठलं तेल आणशील? कुठलं तेल आणू? सोयाबीन. हा ठीक आहे. हे थांब. मी कोण? बिनकामाचा माणूस, अरे कामाचं विचारत नाहीये मी. ह्या घरात मी कोण आहे ते सांग. मालकांचा मेवणा, जो एक नंबरचं काम चुकार आहे. हो, जाऊ दे ते सोड. ह्या घरात तू कोण आहेस ते सांग. विचार करून सांग. मी या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहतो. काय बोललास? भाडेकरू म्हणून. म्हणजे या घरात तू फक्त एक भाडेकरू आहेस. मग तू तुझ्या मालकाला नमस्कार करायला पाहिजे की बरोबर. नाही? मग कर. नमस्कार. ए! असं नमस्कार करतात का? हे संस्कार आहेत? घरच्यांनी तुला शिकवलं नाही का? हा? नमस्कार. सॉरी. ए तुझा आटा सटकलाय का? झालं समाधान? मी तुला वेडा वाटलो की काय? मूर्ख कुठला? वाटायचं काय त्यात? काय बोलास? मला कळत नाही नेमकं कसं. अरे काय चाललंय काय? एक काम कर तुझा. पण मग नमस्कार. मला तुझ्या नमस्कारची गरज नाहीये. आला मोठा नमस्कार करायला. काम चुका. अरे झालं काय? माझ्या दुकानावर लक्ष ठेव. मी लगेच जाऊन येतो. असं म्हणतोस? काय पण म्हण, दुकान भारी ठेवलंयस एकदम. मला पण हे शिकून घेतलं पाहिजे. एक नंबर. मग मी पण अशीच 4-5 दुकानं टाकीन म्हणतोय. दुकानात नवीन दिसताय. मी जुना असतो तर काय केलं असतं तुम्ही? तसं नाहीये. आधी कधी तुम्हाला इथे पाहिलं नाहीये ना. बघितलं असतं तर काय केलं असतं? मी फक्त विचारतो, तुम्ही इकडे नवीन आहेत का? मी नवीन असलो तर काय होईल? आहा, हारा ताळा माझा डायलॉग मला चिपकवतोय. आता दाखवतोच. काय पाहिजे ते सांगा. सोयाबीन. अहो पाहिजे काय? सोयाबीन. सोया की बिन? अरे रताळ्या सोयाबीन. दुकानदार तू आहेस की मी आहे? तूच आहेस. मग मी विचारतो त्याचं उत्तर दे. विचारा. तुला नक्की पाहिजे काय? सोयाबीन. अरे नेमकं काय? बोललो ना सोयाबीन. अरे माझी परीक्षा कशाला बघतोयस मी रे? तुझ्या शाळेतला मास्तर आहे. बापरे, मला सांग सोयाबीनचं नेमकं काय देऊ? अरे केव्हापासून सांगतोय सोयाबीनचं तेल. अच्छा, हा? सोयाबीनचं तेल हवंय तुला? सोयाबीनचं तेल. बरं. अरे मग असं सांगायचं अरे ना. मग तेच तर सांगतोय ना. काय वेडायस का? सोयाबीनचं तेल हवंय. मग आधीच का नाही सांगितलं? मी वेडासारखा भांडत बसतो तुझ्याशी. तुझ्याकडे फुकट वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये. आता काय हवंय? सोयाबीनचं तेल. त्याने माझं तेलच काढलं. काही मिक्स तर नाही केला ना? आम्ही काही मिक्स वगैरे करत नाही. अच्छा. अगदी शुद्ध तेल आहे हे. सोया सॉस तर नाहीये ना? अरे वेड्या 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 रडतोस कशाला? बापरे. मी तेल आहे की नाही बस चेक करत होतो. तेल देतोयस ना? अहो तेच तर करतोय ना मी. हा. अगदी शुद्ध तेल देतोय तुम्हाला. ठीक आहे दे. खरंच सोयाबीन तेल आहे अरे ना? बापरे, अरे बापरे, मी चाललो परत माझ्या गावाला चाललो. कुणीतरी तिकीट काढा रे. काय यार तू पण. माझा फोन का नाही उचलत आहे? कारण मी स्वप्न बघत होते. ऑफिसरचं स्वप्न का? हो. त्याच्याबद्दल तुला काहीच माहिती नाहीये. माहिती आहे मला. एक दिवस त्याला नक्की शोधेन. ड्रायव्हर हे घ्या तुमचे पैसे. साहेब लय कमी होतात पैसे. अरे बरोबर आहे. तुम्ही त्यांच्याकडे असं का बघताय? पण तुम्हाला आवडली वाटते. चालते. ए टकल्या सांभाळून. तर हा जास्ती आधीच मी पोरींच्या बाबतीत नरम आहे. आता मला हे कळत नाहीये हिला मी कसं सांभाळणार. अच्छा तुम्ही चला सगळे कल्टी मारा. म्हणजे ती डायरेक्ट माझ्या जवळ येईल आणि मला छानशी मिठी मारेल. माझ्या 3 इडियट्स जा आणि तोंड काळे करा. ए नुसतं बघत काय बसलायस? चिंता नका करू. लवकर ये, सामान उचलायचंय. च्या आईला ही मला हमाल समजते की काय? ए लवकर ये. हे तिला सामान उचलायला मदत करा रे.
काय रे असं अचानक येणं मला केलं? जरा घाईमध्ये घर खाली करावं लागलं. तिथल्या पार्टी सेक्रेटरीला संध्याशीच लग्न करायचंय. हं. त्यासाठी तो हात धुवून मागे लागलाय. हिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलाय आणि हॉस्पिटलमध्ये अर्ज पण दिलाय. जिथे नोकरी पक्की होईल तिथेच घर घेऊ ना. पण तुम्ही तिच्या नोकरीपेक्षा तिच्या लग्नाचं का नाही बघत? मी वधूवर मंडळात चौकशी करतो, ते स्थळ सुचवतील. असंच लग्न नाही करणार मी. माझ्याही काही अटी आहेत काका. कुठल्या अटी पोरी? लिस्ट आणते हा अटींची. कुठे ठेव साहेब? अरे हात लाव ठेव ना तिथे बाजूला. तिकडे बाजूला ठेव. सावकाश. अरे तुम्ही नवीन भाडेकरू आहात का? मी कोण आहे ठाऊक आहे? तुमच्या घर मालकांची फार जवळची नातेवाईक आहे मी. हाय हॅलो पण करू शकत नाही का? ओके मीच करते. हॅलो हॅलो. पहिल्याच नजरेत प्रेमात पडायला हवं. अट नंबर 1. ओके. काय चाललंय काय? तिकडे काय बघतोय टकामका? काही नाही. काही नाही म्हणजे काय? ती कोण आहे माहितीये का? माझी होणारी बायको आहे ती. अच्छा असं का? हं? असं का म्हणजे? बोलतो इकडे पण लक्ष तिकडे. मी तुला मूर्ख वाटलो की काय? हं? ए शाण्या, सारखं सारखं बॉडी दाखवायची गरज नाहीये. माझ्याकडे पण आहेत. अशी छाती फुगून डोळे मोठे करून बोलायची गरज नाहीये. मी तालमीत लहानाचा मोठा झालोय. तू इकडे फक्त भाडेकरू आहेस. मी घाबरत नाही. ध्यानात ठेवायचं काय? ओके ओके. एवढा हळू का बोलतो रे? जरा मोठ्याने बोल. कानाचा पडदा फाटायला पाहिजे. ओके. अरे हा गेला तरी कुठे? काही हवं आहे का? काय? काहीतरी शोधताय ना? अरे देवा वाचलो. ए, काही बोललास का? आतला आवाज आहे. मग ठीक आहे. अरे वा अरे वा. एवढस झुरळ काय काय करेल. आईशपथ काय सुंदर आहे. हा झुरळ किती नशीबवान आहे. चल बाळा आता कामाला लाग. तुला काय वाटलं? झुरळ टाकशील आणि मी घाबरेन? पण तू घाबरली नाहीस का? अरे काय मुर्द्या, तू अजून मला ओळखलं नाही. सकाळच्या बारी 2 इंगळ्या आणि साप मारून आलीये आणि हे झुरळ मारून माझी इज्जत कमी करून घे. गरीब बिचारा प्राण्यांना मारतेस. मला सांग तुला काही लाज शरम आहे की नाही? तोंड्या तर ही तर जास्त मचमच केली ना थोबाडावरून ही इस्त्री फिरवे. चल इस्त्री मारली तर माझं थोबाड अजून काळं होईल. त्यापेक्षा कल्टी मला मारलीच बरी. घाबरव. नाहीतर लग्नही नाही होणार. एक्सक्यूज मी, तुम्ही कुठल्याही ड्रेसमध्ये एवढे हँडसम कसे काय दिसता? अट नंबर 2. ओके. ए, खाली उतर. घरीच चाललात ना? मग आपण एकाच घरात तर राहतो. ड्रॉप करा ना. नाही म्हटलं ना, उतर खाली. माझा माझ्यावर कंट्रोल आहे. तुझा नसला तरी. चला ड्रॉप करा. तसं आजपर्यंत किती मुलींना बाईक वरून फिरवलंय? बापरे किती फास्ट चालवतात. अच्छा आता लक्षात आलं. ए, हात बाजूला कर. यासाठीच तर बाईकचा स्पीड वाढवलात ना. ए समोर बघा.
मला स्विमिंग येतं. भाय तो बिझनेसमॅन आपली डील ऐकतच नाहीये. आपल्याला बोलतो त्याच्याकडे फक्त 50 पेटीस तो आहेत. पोलिसांना खबर देऊ शकतो. मग त्याने तो उघडायच्या आत त्याच्या पोराचा आवाज बंद करा. सर येस, सर ते किडनॅपर्स जे होते त्यांच्याकडून ही सीडी मिळाली आहे. प्ले करा. काय झालं? मला सुद्धा म्युझिक आवडतं, स्पेशली जयराम यांचं म्युझिक अप्रतिम असतात ना. मला काही वेळ जरा एकटं राहायचंय. तू प्लीज जा. 8 नंबर. जा म्हटलं ना तुला. जा. काकी, माझी एक गोष्ट ऐका. काय ग? उद्या आमच्याकडे जेवायला याल? काही खास आहे का? जेवण मी बनवणार आहे. बघायला येणार आहेस असं का? काही नाही. आणि हो, उद्या येताना तुमच्या मुलालाही घेऊन या. का? माझी सून व्हायचा विचार आहे की काय? नाही नाही नाही, तुम्ही फक्त त्याला तुमच्या सोबत घेऊन याल. माझ्यासारखा हँडसम इथे असताना ही त्या खडूसला जेवायला बोलवणार. बघतोच तो कसा येतो ते. संध्या, काय स्पेशल बनवणार आहेस? सगळं स्पेशल बनवणार आहे. ह्याच्यात काय स्पेशल आहे? हा, हे तेल सुद्धा खास आहे. यात बनवलेलं जेवण जेवून तो एकदम फिट राहील. काय ग, झालं का जेवण बनवून? मला वाटतं मी काहीतरी विसरले. काय ग? हा, आईने शिकवलेली जादू. कसली जादू? हे असं मीठ वरून टाकलं ना की जेवणात प्रेम आपोआप मिसळतं. हेच तर आहे जादू. थांबा, मला सांगा, हा तुमचाच मुलगा आहे का? हो, माझा मुलगा. मला जरा त्याच्याशी बोलायचं होतं. तुम्ही आत गेलात तरी चालेल. तू जा, मी येतो. घाबरू नका, मी काही नाही करणार. तुम्ही जा. इकडे कशाला आलास? जेवायला. तुला कोणी कुठेही बोलवलं, तू जाशील का? हो, का नाही? म्हणजे खाण्यासाठी कुठे पण जाशील? हो. हं? लाज शरम नाहीये का? नाही. असं पुढं पुढं काय येतोयस? आज जातोय. म्हणजे तू आज जाणार आहेस तर? हो. तुझ्या गाडीला ब्रेक नाही आहेत का? आज जायचा रस्ता हाच आहे ना? माझी मस्करी करतोयस का? तू माझं ऐकत नाहीयेस, पण चुकीचं पण काय करत नाहीयेस. हो का? जर तुझा रस्ता अडवला तर काय करशील? तुझा खून. हो हो हो, मग तू जाऊ शकतोस. आवड्या, काय झालं? मी बोलत होतो पोटभर जेवण कर. तू शिकू नको. ओके ओके ओके. लास्ट बॉलला वाचलो, नाहीतर विकेट पडणार होती. बस. जेवण छान झालं होतं. थँक्यू. मी बनवलेलं जेवण तुम्हाला आवडलं हेच खूप आहे. 8 नंबर 7. ओके. संध्या, संध्या, तुमचं नाव का? हो, मीच आहे. तुमच्या नावाचं रजिस्टर पोस्ट आहे, इथं सही करा. बाबा बाबा, काय मला झालं ग? नर्सच्या नोकरीसाठी लेटर आलंय. दाखव दाखव दाखव. संध्या, पण आपण या हॉस्पिटलमध्ये अर्ज केलाच नव्हता. मी विजयला हिच्या जॉब बद्दल बोललो होतो. कदाचित त्यानेच. माझे आभार का मानताय तुम्ही? माझ्या मुलीला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली फक्त तुमच्यामुळे. मी खरंच एवढं काही केलं नाहीये, फक्त एक शब्द टाकला. तुमच्या मुलाने माझी 8वी अट सुद्धा मान्य केली. ओके. आजच्या काळात आयुष्याचा जोडीदार म्हणा की नोकरी नशिबानच मिळतं. आणि तुझ्यामुळे संध्याला नोकरी मिळाली. मला खूप आनंद झाला. आणि विजय, माझ्या कर्मचाऱ्याच्या मुलीचं लग्न आहे. लग्नात तुला नक्की यावं लागेल. मुलीचं लग्न आहे, तुम्ही आलंच पाहिजे. मी नक्की येईन.
आम्ही मुंबईला जातोय. तुम्ही माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या. तुम्हाला मी आवडते ना? विश यू ऑल द बेस्ट. कबाब मध्ये हड्डी. हाय मीना, कशी आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? मीना ऐक ना. काय झालं? लंडनच्या पोलीस गुप्तहेरांकडून मला काही माहिती मिळाली आहे. भारतातील काही VIP लोकांच्या मुलांना काही टेररिस्ट किडनॅप करून पळवण्याचा प्लॅन बनवत आहेत. आणि त्या लिस्ट मध्ये आपल्या प्रियाचं सुद्धा नाव आहे. म्हणजे आपली प्रिया? पैशाचा विचार अजिबात करू नकोस. आपल्याला आपल्या प्रियाची सिक्युरिटी जास्त महत्वाची आहे. हे बघ, मला हे आधीच माहित होतं. माहित होतं तरीही माझ्यापासून लपवलं? प्रियाच्या सिक्युरिटीसाठी आम्ही सगळे आहोत. कोणी कसं काय किडनॅप करेल? आपण बेजबाबदार नाही राहू शकत. तुम्ही माझं ऐका. प्रियासाठी बॉडीगार्डची व्यवस्था करा. वहिनी बरोबर बोलतायत. प्रियाची सेफ्टी महत्वाची आहे. आपण भोसलेंना विचारूया का? ते एखादा कॉन्स्टेबल नक्कीच अरेंज करतील. ते तर 2 वर्षापूर्वी रिटायर्ड झाले. ते आता शहरात नाहीयेत. ते येईपर्यंत आपण वाट बघूया. पण तोपर्यंत मीना, तू शांतपणे लग्न अटेंड कर बघू. तोपर्यंत मी इथे सगळं सांभाळतो. या या इथे बसा. या बसा. प्लीज इथे बसा. हो. मी आलोच. हा ठीक आहे ठीक आहे. जास्त तेल नको टाकू, महाग झालंय. हा? त्या गाडीला ही दोरी बांध. बांधतो. गाडी स्टार्ट कर लवकर. अरे पकड पकड. ठीक आहे. या एकेकाने या. पकड रे. ठीक आहे. लवकर लवकर. नाही विजय, नाही विजय, विजय.
revolution, red revolution, smooth friction, hard diffusion, calculation, full solution, wanna get a bubble like a जेव्हा ती लग्नाला गेली होती तिथे तिने सगळ्यांना आगीतून वाचवणाऱ्या माणसाला बघितलं. तिचा आग्रह आहे की त्यालाच प्रियाचा बॉडीगार्ड ठेवा. हो खरंय, त्यांनी आपला जीव धोक्यात घालून प्रत्येकाचे प्राण वाचवले. मला खात्री आहे तोच करेक्ट माणूस आहे. आपण एखाद्या अनोळखी माणसाला आणून तिचा बॉडीगार्ड नाही नेमू शकत. तुम्ही अशी घटना पाहिले हे मान्य आहे, पण त्यावरून लगेच असा निर्णय नाही घेऊ शकत. तो प्रोफेशनल असायला हवा, सगळं ट्रेनिंग घेतलेला, कुठल्याही क्षणी कुठलीही परिस्थिती हाताळू शकणारा हवा. काका, असा कोणी तुमच्या नजरेत आहे का? हो, असा एक व्यक्ती आहे. मी माझ्या कारकिर्दीत पाहिल्यांपैकी एक उत्तम ऑफिसर आहे. रुबाबदार आणि प्रामाणिक तरुण. विजय नाव आहे त्याचं. एक सौ 300 लाव रे. ए गाडी काढ रे. getting grimy inside. विजय, तू खरंच खूप ब्रेव आहेस, पण तुला खरं काय आहे ते माहितीच आहे. तुझे सगळे सिनियर्स तुझ्यावर जळतात. एवढंच नाही तर पार्टीच्या नेत्यांना पण तू खटकतोयस. जरा काळजी घे. सर, त्यांची किती इच्छा असली ना तरी ते काहीही करू शकत नाहीत. प्लीज प्लीज याला शूट नका करू. मी हात जोडते तुमच्या पुढे. ह्याला सोडून द्या प्लीज. ह्याला मारू नका प्लीज. प्लीज सोडा ह्याला. विजय, तू सच्चा आणि इमानदार पोलीस ऑफिसर आहेस. डिपार्टमेंटला तुझ्यासारख्यांची गरज आहे. पण डॉक्टरनी सांगितलंयच की तू ड्युटीसाठी अनफिट आहेस. तू आता ड्युटी कंटिन्यू नाही करू शकणार. सर, प्लीज असं करू नका. ही छोटीशी इंजुरी आहे, मेजर काहीच नाहीये. मला अजून थोडा वेळ द्या सर. मी फिटनेस टेस्ट देईन. तसं झालं तरी तुझी नियुक्ती एक डॉग ट्रेनर म्हणून करता येईल. यापुढे तू काहीही करू शकणार नाहीस. तू तुझं काम प्रामाणिकपणे केलंस, पण तुझा हा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच आवडत नाही. आहेत काही वर बसलेली लोक. त्यानंतर मी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण त्याने पूर्णपणे रिकव्हर होण्याच्या आधीच हॉस्पिटल सोडलं असं मला सांगण्यात आलं. म्हणून माझी भेट नाही झाली. माझ्याकडे त्याच्या आत्ताच्या काही डिटेल्स नाहीयेत. पण प्रियासाठी करेक्ट बॉडीगार्ड कोणी असेल तर तो विजय. अंकल, हा माणूस फक्त डेअरिंगबाजच नाही तर हा मनानेही खूप चांगला आहे. मी खरं सांगते अंकल, काय गरज होती त्याला आगीत उडी मारण्याची, पण त्याने तसा विचार नाही केला. आपल्याला अशाच माणसाची गरज आहे. तू ज्या क्वालिटी म्हणतेस त्याच क्वालिटी मी सांगितलेलं विजय मध्ये. मीना नाही, आपण काकाचे सांगतात तेच ऐकायला हवं. काका, आता तुमच्याकडे त्याची इन्फॉर्मेशन नाही. कॉन्टॅक्ट कसा करणार? येस, हाच तो माणूस, डॅशिंग विजय. अंकल, मी ह्याच माणसाबद्दल बोलत होते. नक्की? मला पूर्ण खात्री आहे हाच आहे. तुमची भेट कुठे झाली? अरे अरे कुठे? माझी या, काही सर. किंमतच नाहीये. नमस्कार ताई. नमस्कार. या ना आत या. काय रे ड्रायव्हर, हा शाणा कोण आहे जो मला न विचारता डायरेक्ट माझ्या घरात घुसला? काय म्हणाला शाणा? अरे कोण आहे रे? अरे काय म्हणाला? अरे रताळ्या जे विचारतोय ते सांग ना. मोठे पोलीस ऑफिसर आहे. पोलीस ऑफिसर आहेत? वाटलेच मला. अशा रुबाबात माझ्या घरात घुसले म्हणजे त्या फुकट्याला अरेस्ट करूनच बाहेर येणार. फुकट्या? तू ज्याला फुकट्या म्हणतोय ना तो पण एक पोलीस ऑफिसर आहे. त्याने 9 माणसांचा एन्काउंटर केलाय. 9 माणसांचं एन्काउंटर? मला तर आयडियाची कल्पनाच नव्हती ना भावा. उगाच नडलो. माझं पण एन्काउंटर केलं तर? तू धावा. तू खरं सांग, तू घाबरलायस ना? हे तुझ्या थोबाड्यावरूनच कळतंय. म्हणजे तुला सगळं ऐकू आलं? अरे त्यांना पण ऐकू आलं. सर सर
काय झालं? सर तुमच्या बाथरूम मध्ये पाणी व्यवस्थित आहे ना? नसेल तर मला सांगा, मी व्यवस्था करतो. उन्हात उभे राहू नका सर, नाहीतर माझ्या वाणी काळे व्हाल. अचानक एवढं प्रेम कशाला? अचानक नाहीये, पहिले दिवसापासूनच आहे, पण कधी तसं दाखवलं गप्प बस, नाहीतर नाही. मार सर खाशील. जेवढं मारायचं असेल तेवढं मारा, मी काही नाही बोलणार, पण तुम्ही आज जा. एवढा मोठा माणूस माझ्या घरात आहे, पण कोणालाच खबर नाहीये. छे. एका तडफदार ब्रेव एन्काउंटर स्पेशालिस्टला असं बघेन अशी अपेक्षा नव्हती मला. कसे आहात सर? मी ठीक आहे, तू कसा आहेस? बसा ना सर. एवढ्या लांबवर येऊन मला भेटण्याचं कारण काय? फेमस सिंगर जयराम माहिती आहे का तुला? हो माहिती आहे. माझी इच्छा आहे की तू त्यांच्या मुलीचा पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करावंस. कधी काळी पोलीस ऑफिसर होतोय विसरतोय मी आता. हे काम मी नाही करू शकत. मला तुझ्या कामाची पद्धत माहितीये. मी तिच्या सुरक्षेसाठी हवे तेवढे बॉडीगार्ड नेमू शकतो, पण माझी तशी इच्छा नाहीये. खूप लोकांची लहान निरागस मुलं किडनॅप होत आहेत. हे कधी थांबणार माहित नाही, पण मला त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करायचंय आणि हे काम फक्त तूच करू शकतोस. पण मी डिपार्टमेंटसाठी का काम करू सर? मी तुझा राग समजू शकतो. बरं, डिपार्टमेंटला बाजूला ठेवून दे, पण ती मुलगी माझ्या नातीसारखी आहे. तिच्यासाठी तरी माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे विजय. एकदा तिचा फोटो तरी बघून घे आणि मग काय ते ठरव. मला सांगा ती कुठे आहे सर आता? थँक्यू सो मच. अजून एक रिक्वेस्ट आहे. आज जो विजय मी पाहिला आहे तो मला अजिबात नकोय. मला एक नवीन विजय हवा आहे. ये जयराम. हे आहेत मिस्टर विजय. हाय, माझं नाव जयराम. हॅलो. नाईस टू मीट यू. Thank you. प्लीज बसा ना. आम्ही तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय काकांकडून. आम्हाला प्रियाच्या सेफ्टीची खूप काळजी वाटते. तुम्ही तिची काळजी घ्याल ना? मी ह्यांचा फॅमिली लॉयर आहे. गन लायसन्स साठी तुमची साईन हवी आहे. इथे साईन करा. एक मिनिट मिस्टर राऊत, या कामासाठी तुमची पगाराची काय अपेक्षा आहे? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. 1 लाख रुपये फक्त मुलीला गाडीमध्ये नेणे आणण्यासाठी? अहो पण साहेब तुम्ही एकटेच आहात ना, आणि त्यासाठी एवढे जास्त पैसे? नाही नाही नाही, काहीच हरकत नाहीये. पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्लीज, पैशापेक्षा प्रिया महत्वाची आहे. हो मिस्टर विजय, तुम्ही मागाल तेवढे पैसे देऊ. अजून काही अटी आहेत तुमच्या? त्यातले 75,000 सेंट मेरी फिजिकल चॅलेंज चाइल्ड स्कूलच्या नावाने द्या, आणि जी काही रक्कम उरेल ती मला द्या. प्रिया आले आई. हॅलो अंकल, आय एम प्रिया. प्रिया, आजपासून हे तुझे बॉडीगार्ड. हो बाबा, आता हे अंकल माझे बॉडीगार्ड असणार ना? गेस्ट रूम दाखवशील त्यांना? चला ना अंकल. मिस्टर विजय, आजपासून प्रिया सेफ असेल ना? तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. हॅलो. आय एम राम्या, जयराम सरांची सेक्रेटरी. खरं तर मी तुम्हाला खूप आधीपासून ओळखते. मी पोलीस ट्रेनिंग कॉलेज जवळच राहायचे ना, आणि मी रोजच तुम्हाला ट्रेनिंग ग्राउंडवर बघत असायचे. पण त्यानंतर तुम्ही परत कधी दिसलाच नाहीत. मला तुम्हाला भेटायचं होतं, तुमच्याशी बोलायचं होतं. मी सतत तुमचाच विचार करायचे. तुम्हाला एक सांगू, तुम्ही ना खूप स्मार्ट आहात. थँक्यू. तुम्ही कोल्हापूरचे आहात का? तुम्हाला वेस्टर्न म्युझिक आवडतं? ही म्युझिक सिस्टम मस्त आहे हा. तुम्ही याच्या आधी बॉडीगार्डच होता का? नाही. अच्छा, म्हणजे फर्स्ट टाइम हे काम करताय? जरा गप्प बसशील ना? का? तुम्ही
बोलता बोलता ड्राईव्ह करू शकता. तुम्हाला माहितीये लास्ट 2 वीक्स मध्ये माझ्यासारखे 42 स्टुडंट्स मिसिंग आहेत. त्यातले 21 रिटर्न आले पण 9 मेले. त्यातले 12 अजून मिसिंग आहेत. कुणीतरी या मुलांना पकडून नेतंय. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज दिवसाला 3 स्टुडंट्स. काय कळतंय का? हो, तुझा गणित विषय चांगला आहे. माझे फ्रेंड्स पण मला हेच बोलतात. हॅलो. मी 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 संध्या. कसं आहात तुम्ही? मिशी काढल्यावर अजून स्मार्ट दिसताय. माझं हॉस्पिटल इथे जवळच आहे. तुम्ही कुठे राहता? ठीक आहे, जाऊ दे, मीच शोधून काढेन. बरं, तुमचा फोन नंबर तो तरी द्याल का? हां, ठीक आहे, तोही शोधून काढेन आणि तुम्हाला कॉल करेन. सी यू. आम्ही पोरीवर नजर ठेवतोय. ओके. मी असं ऐकलंय की तुम्ही पोलीस ऑफिसर होता तेव्हा 9 लोकांचे एन्काउंटर केलंय. पोलीसचा जॉब का सोडला तुम्ही? असंच. आणि असे प्रश्न पुन्हा नाही विचारायचे. पण मला सगळं जाणून घ्यायचंय. तू जरा गप्प बसशील. मला बडबड आवडत नाही. मी फक्त तुझा बॉडीगार्ड आहे आणि त्याचे पैसे मिळतात मला. समजलं का? ऐकू येतंय मला. रडतेस? नाही. मग तुझा चेहरा असा का पडलाय? तो माझा फेस आहे. तुम्हाला काय करायचंय? तुझी मर्जी. साहेब, घरी मला काहीतरी खायला द्या ना साहेब. लय भूक लागली. प्रिया, प्रिया थांब. प्रिया. Evolution, red revolution, smooth friction, hard diffusion, evolution, root solution, wanna ever pump a love root dada. Evolution, red revolution. प्रिया तुमच्याशिवाय जेवणार नाही असं म्हणतेय. जरा बोला ना तिच्याशी. ज्या लोकांना लहान मुलांशी कसं बोलावं ते कळत नाही त्यांना कामावर कशाला ठेवायचं? ते काही असो, पण ओरडायची काय गरज? मी कधी ओरडलो तुला? जे हो. काय ग, मॅडमचा राग गेला का? मला फक्त अंकल बरोबर बसून जेवायचं होतं. तू कशाला एवढा ड्रामा क्रिएट केलास? बाळ कुठली? ऐक ना, माझ्या पाठीला तेल लावून मालिश करून दे. ठीक आहे, करून देते. बरं. अच्छा, तेल मालिश काय? चल दे. चल निघ. जा जा इकडून. एक बाई दुसऱ्या बाईच्या अंगाला तेल मालिश करणं. काय दिवस आलेत. अगं, नुसतं तेल ओतून गप्प का बसलीस? मालिश काय तुझं भूत करणार? अगं, काय खुळ्यागत करती? जेवली नाही की काय तू? लवकर कर. अगं, थांबली कशा पाई? कर की. आता कर गरम पाण्यानं मालिश.
तू मला कपड्यावानी धुतलास, पण मी एक शब्दही नाही बोललो. यालाच संस्कार म्हणतात. तुला माझ्यासारखं वागायला काय होतं? हा, याविषयी कोणाला काही सांगायची गरज नाहीये. असा वेडेपणा करायचा नाही. माझा जीव गेला असता तर पोलिसांनी पकडून नेला असतं ना तुला. कळलं? सगळे तयार आहात? मीटर फ्री स्टाईल स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये 5व्या इयत्तेमधली उमा फर्स्ट आली आहे. छान स्विमिंग करतेस. पण जिंकले नाही ना. यापुढे तू काहीही करू शकणार नाहीस. मी आजपर्यंत कधीच जिंकले नाही आणि कधी जिंकणार सुद्धा नाही. उगाच काहीतरी बोलू नकोस. तू नक्की जिंकणार. ये cheer up. प्रिया, तू स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेशील? नक्कीच. प्रिया, तुझी पेन्सिल दे जरा. प्रिया, तुझी पेन्सिल. माझ्याकडे आहे दुसरी. मी सांगतो तशी प्रॅक्टिस केलीस तर नक्की जिंकशील. मी जिंकेन असं वाटतं तुम्हाला? जर तू कॉन्फिडंट असशील तर नक्की जिंकशील. ओके, जा. शी, इतिहास विषय खूप बोर आहे. हाय, संध्या बोलतेय. तुला माझा नंबर कसा मिळाला? मी बोलले होते ना शोधेन म्हणून. अभिनंदन. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं. काय? तुम्ही राहता तिथे रम्या नावाची मुलगी राहते. ती तुमची मैत्रीण आहे की लवर आहे? फोन ठेव, मी कामात आहे. मी पुन्हा कॉल करेन. कोणाचा फोन होता? गर्लफ्रेंड आहे का तुमची? हिस्ट्रीमध्ये डाऊट असेल तर विचार. नाही, या हिस्ट्रीत काही डाऊट नाही. मला तुमच्या हिस्ट्रीत डाऊट आहे. फर्स्ट गर्लफ्रेंड कोण होती तुमची? पोलीस. माझं पहिलं प्रेमाची ड्युटी होती. तुला भीती वाटते? अजिबात नाही. अजिबात न हसता सांग. नाही. कॉम्पिटिशन जिंकणार? हो. मोठ्याने बोल. हो. अजून मोठ्याने. हो. गुड, जा. हॅलो मिस्टर विजय, ह्याचे पेरेंट्स का नाही आले? ते बाहेर गावी गेले. म्हणजे तुम्हीच तिचे पेरेंट्स आहात तर? स्टाईल स्विमिंग कॉम्पिटिशनची विनर आहे 5th क्लास मधली प्रिया. अंकल, मी जिंकले. नीट ऐका रे, 7 तारखेला प्रियाला उचलायचं.
आपण इथे का आलोय? सांगतो चला. प्रिया, हे तुमच्यासाठी गिफ्ट. तुमच्यामुळे मी जिंकले ना. आवडले तुम्हाला? आवडलं. आणि हे तुझ्यासाठी. मी याचं छान नाव ठेवेन. विजय. कसं वाटलं? हे आवडलं. आई, मला म्युझिक क्लासला नाही जायचं आहे. का? कारण मला विजय अंकल सोबत स्पायडरमॅन पार्ट 2 मूवी बघायची आहे. नाही, म्युझिक क्लास बुडवायचा नाही. ओके. प्लीज बाबा, माझं म्हणणं समजून घ्या ना प्लीज. स्पायडरमॅन मूवी मध्ये पण म्युझिक आहेच ना. पण बाळा, तुला क्लासला जायलाच हवं. अंकल, एक मिनिट. थँक्यू. आणि मला मी तुला स्पेशल गिफ्ट देईन. ओके. हॅलो. हॅलो. हाय गुड प्रिया. मॉर्निंग सर. क्लास किती वेळ आहे? 1 तास. जा. बाय अंकल. बाय बाय. ये. निवृत्त पोलीस अधिकारी विजय यांना प्रसिद्ध गायक जयराम यांच्या मुलीच्या किडनॅपिंग केस संदर्भात अटक करण्यात आलेली आहे. माझं राजा, माझं सोन्या, हिरो आहेस माझा. सोन्या माझा, राजा माझा. अरे तुम्ही सगळे ओरडताय कशाला? अरे झालं तरी काय? अरे हे सगळं तुमच्या मुलीचं कारस्थान आहे. तिनेच मला सांगितलं की ती माझ्यावर किती प्रेम करते ते. आणि मला मारतात, तुझ्या हा? मनात याबद्दल काही आहे काय? बा माझी काही चूक नाही. ह्यानंच मला मिठी मार. आणि मला बी हा आवडतो. माझं याच्याशी लगीन लावून द्यायचं सोडून चौकशा करते. ये रे इकडे. आलो आलो. अरे ए, तू नाही मागे हो. मुडक्या. आला मोठा अच्छा, वळवा, वळवा, वळवा. अहो या बेण्यासाठी एखादी चांगली नोकरी बघा. हो तेवढंच पोरीचं भलं होईल. मी काय आता ठेका घेऊन बसलोय का? त्यांचं ते बघून घेईन. त्यात काय, माझा मेवणा आहे मुंबईला, रिक्षा चालवतो. त्याला 6 महिने तिकडे काम करू द्या, तेव्हा यांचं लगीन लावून देतो. सायलेन्स, सायलेन्स प्लीज. काय गुंडांनी आपल्या शहरातील करोडपती लोकांच्या मुलांना किडनॅप करून खंडणी मागणं सुरू केलंय. त्या बऱ्याच मुलांपैकी प्रिया सुद्धा एक आहे. असं लक्षात येते की विजयनेच तिला किडनॅप करून गुंडांच्या हवाली केलंय. हे लक्षात येतच आमच्या डिपार्टमेंटच्या काही माणसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्याने आमच्या माणसांवर हल्ला केला. तुमच्याच एका माजी पोलीस ऑफिसरवर तुम्ही ब्लेम करताय, यावर आमचा विश्वास नाही. आमचाही या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण जी परिस्थिती समोर आली आहे त्याप्रमाणे विश्वास ठेवावा लागतो. सध्या चौकशी सुरू आहे.
मी सांगत होते त्याला बॉडीगार्ड नेमू नका, पण माझं इथे कोणी ऐकतच नाही. हॅलो, मी देवराज, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण मला केसबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आम्ही ही केस आमच्या पद्धतीने हाताळायची असं ठरवलंय. मिस्टर जयराम, या एन्काउंटर मध्ये आम्ही आमचे 5 माणसं गमावली आहेत. या केसच्या चौकशीसाठी आमच्याकडे कोर्टाची परमिशन आहे. मला त्या बॉडीगार्ड बद्दल सांगा. मला त्याच्यावर आधीच संशय होता. एक मिनिट थांबा. विजय पैशाच्या बदल्यात किडनॅपरला मुलगी देऊन आलाय असा आम्हाला संशय आहे. त्याचं इंटरोगेशन झालं की सगळं सत्य बाहेर येईल. किडनॅपर तुमच्याकडे पैशाची डिमांड करेल, पण ती पूर्ण करू नका. यापुढे मी तुम्हाला जे सांगेन तेच करावं लागेल. हॅलो. तुझं खरंच तुझ्या मुलीवर प्रेम आहे? हो. तुला तुझ्या मुलीला जिवंत बघायचंय की नाही? ऑफकोर्स. मग मला तुझे करणार आहेस असं वाटतंय ते तू करू नकोस. मी परत कॉल करेन तुला. काय म्हणाले ते? प्रिया, प्रिया, प्रिया. विजय किडनॅपर सोबत सध्या बोलणी सुरू आहे. विजयची कंडिशन कशी आहे? जरा क्रिटिकल आहे. आता काही सांगू शकत नाही. तो मेला तर बरं होईल. सर, माणुसकीच्या नाते मी तुम्हाला जरी त्याला शोभत नाही. सोडलं तरी कायदा त्याला सोडणार नाही. डॉक्टर, विजयचं इथे राहणं खूपच रिस्की आहे. आपण त्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेऊया. हॅलो, मी सांगतो ते नीट ऐक आणि तेवढंच कर. माझं ऐकलंस तर तुझी मुलगी सुखरूप तुझ्याजवळ परत येईल. आणि जर तू स्वतःचं डोकं चालवलंस तर तुझी मुलगी तुला परत जिवंत भेटणार नाही. कळलं तुला? नाही, असं काही होणार नाही. मी सांगतो तसंच झालं पाहिजे. ठीक आहे, मी पुन्हा कॉल करेन. डॉक्टर, चला लवकर निघूयात. घेऊन या रे. डॉक्टर, विजय लवकरात लवकर रिकव्हर होईल असे प्रयत्न करा प्लीज. आपण कामाचं बोलूया. मला 2 कोटी हव्यात. कसे, कुठे आणि कधी? एका बॅग मध्ये 1 कोटी आणि दुसऱ्या बॅगेत 1 कोटी. वेगवेगळ्या बॅग्स. ही डील फक्त आपल्या दोघांमध्ये झाली आहे. मला वाटतं पोलिसांना न सांगणं इतका हुशार असतो. मी सांगितलेल्या पत्त्यावर तू एकट्याने कार घेऊन यायचं. माझा माणूस तिथेच असेल. तू कार मधून बाहेर पडायचं म्हणजे आम्हाला कळेल की तू एकटाच आलायस. मला फक्त माझी मुलगी सुखरूप हवी आहे. ए, आपला पैसा कोणीतरी बॅग चोरतोय. पकडा त्यांना लवकर.
तुझ्या माणसाने माझ्या भावाला मारलं आणि माझे पैसे चोरले. तुझी मुलगी जिवंत राहावी अशी इच्छा नाहीये वाटतं. हॅलो हे बघा. हॅलो, मी प्रियाची आई बोलते. आय एम सॉरी. प्रियाला काही करू नका प्लीज. तुमच्या माणसाबरोबर जे झालं त्याचं मला वाईट वाटतं. इतक्या सहजासहजी सोडेन मी असं वाटलं का तुम्हाला? मी तुमच्या पुढे हात जोडते. प्लीज माझ्या मुलीला काहीही करू नका. प्लीज तिला सोडा प्लीज. पैशाच्या बदल्यात पैसा, जीवाच्या बदल्यात जीव. माझ्या मुलीची यात काही चूक नाहीये. प्लीज प्लीज. बाय. ज्यांनी आपले पैसे चोरले त्यांच्यात आणि त्या मुलीच्या फॅमिलीमध्ये काहीच कनेक्शन नाहीये. मला माझी प्रिया हवी आहे. आत्ताच्या आत्ता प्रियाला घेऊन या. मला माझी मुलगी हवी आहे. ऐकलं ना तुम्ही? त्याने माझ्या मुलीचा जीव घेतलाय. मला माझी प्रिया परत हवी आहे. तू आता माझ्या एका मित्राच्या घरी येस. प्रिया कशी आहे? आम्हाला वाटलं तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून तुला इथे शिफ्ट केलं आम्ही. कशी आहे प्रिया? तुला विश्रांतीची खूप गरज आहे. काय झालंय प्रियाला? प्रियाचं काय सर? त्यांनी प्रियाला मारून टाकलं. नमस्कार. ब्रेकिंग न्यूज. नुकतंच अपहरण झालेल्या प्रिया नावाच्या लहान मुलीचा खून करण्यात आला आहे. असं कसं शक्य आहे? आमच्या परवानगीशिवाय विजयला इथून बाहेर कसं जाऊ दिलं? आमच्यावर विश्वास ठेवा. मला नाही माहिती. जबाबदारी असं कसं झालं सांगा आम्हाला. याबद्दल मी काय सांगणार? मला पाहिजे जबाबदारीचं काम आहे. मग असं कसं यावेळेस मी ड्युटीवर नव्हतो. आल्या गेल्याची शेजार पाजाराची कालच्या पेक्षा जरा जास्त कमाई होऊ दे रे देवा. नजर उतरू दे. ए भाई, ये क्या कर रहा है? वो मैं नजर काट रहा हूँ. तो ठीक से करना. ऐसा क्यों कर रहा है? हाँ? 1 रुपया नहीं, इसमें बहुत सारा पैसा डालने का. तभी बहुत सारा पैसा आएगा वापस. हाँ? झूठ तो बोलता ही नहीं मैं. हाँ? ऐसा है का? देखो कितना है जेब पैसे में. टाकता हूँ इसमें. देखो देखो. मग मेरा धंधा चलेगा ना? हाँ चलेगा. पैसे ही पैसे को खींचेगा. ये बाकी खरे बोले तुम. 150 रुपये टाकताय. मैं है ना एकदम नीट टाकताय. 1 2 3. हाँ रुको, मुझे दो, मैं फेंक के आता हूँ. हाँ? काय को उगाच तरास? अरे मुझे कैसा त्रास? ऐसा ही लग रहा है तो इधर ही फोड़ो. पीछे और पीछे और पीछे. अरे थांब. अरे थांब. कुठे बोलतोय? अरे जा. अरे रे बाळा, थांब. अरे कुठे बोलतोय? माझे पैसे. अरे ते. कैसे पकड़ेगा? कैसे पकड़ेगा? इधर ये तू. भागो. थांब. थांब. इधर इधर थांब. कुठे बोलतोय? अरे क्या करेगा? बोला था मेरे पीछे मत आ. कंबळलं मोडलं माझं. ह्याला तर सोडणार नाही. फोडता हूँ. ए, मी पण फोडणारच होतो ना. तू
तू तिकडे कशाला फोडलास? अरे मग तिकडे पैसे कसे मिळाले असते मला? तुला जर मराठी येत होतं मग हिंदी बोलून एवढा ड्रामा कशाला केला? घे, सगळे पैसे घेऊन टाक, पण माझ्या गाडीची चावी मला दे. अरे खूप थकलोय रे मी. चावी पाहिजे? तू घे आता. काय रे रताळ्या, किती बेशरम माणूस आहेस रे तू. कुठे चावी फेकलीस रे? अरे ती मला जोड्याने हाणेल. अरे देवा, आता चावी कशी मागू? ट्राय करून बघतो. ही चावी तुझी आहे बाई. हो, माझ्या ऑटोची चावी आहे. तू ही चावी माझ्या हित टाकलीस होय? हा, शपथ सांगतो माझी काही चूक नाही. अगं ह्योच तो ज्यानं मगाशी आम्हा सगळ्यांना धक्का दिला. कोणी? मी दिला? बाय तुम्हा सगळ्यांना? अहो मला एकट्याला हे नाही जमणार. हो, मी चांगला माणूस आहे. हो, म्हणजे तू तुझ्या गँगला बोलवणार? विजय, माझं पुण्यात एकाशी बोलणं झालंय, तर तू तिथे शिफ्ट झालेलं चांगलंय. तुम्ही अजून पूर्णपणे बरे नाही झाला आहात. तुम्ही सरांचं ऐकायला हवं. मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार. सर, मला प्रियाच्या घरी जायचंय. त्यांनी प्रियाला मारून टाकलं. कशाला आलायस इथे? प्रेम म्हणजे काय कळतं तरी का तुला? तू आम्हाला फसवलंयस पैशांसाठी. अरे निर्दयी माणसा, कुठे फेडशील हे पाप? किती स्वार्थी आणि नीच आहेस तू. हे सगळं फक्त पैशांसाठी केलंस तू. माझ्याकडे मागायचा ना, हवा तेवढा दिला असता, पण बदल्यात माझी प्रिया मला परत दे. बोल ना. मी एक वेळ शत्रूला माफ करेन, पण पाठीत वार करणाऱ्याला नाही. अरे पोलिसांना फोन कर, पोलिसांना फोन कर. नाही, मी सांगतोय ना, त्याची काही गरज हे नाही. बघ, मी सांगितलं ना, काही गरज नाहीये. त्यांनी आपल्या मुलीचा जीव घेतला. नाही, विजय हे करूच शकत नाहीत. आणि माझा पोलिसांवर विश्वास आहे. तुझा ह्याच्यावर किती विश्वास आहे याने मला फरक पडत मला नाही. पोलिसांवर विश्वास आहे, मग माझ्यावरही विश्वास ठेवा. ते स्टेटमेंट मध्ये काही लिहितील, पण आपल्याला माणसाचं मन कळतं ना. जरा विचार करा, त्यांनी हे सगळं केलं असतं तर इथे का आले असते? यांनी प्रियावर किती जीव लावला ही गोष्ट मला माहितीये. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा प्लीज. काही हवंय का? मी प्रियाची रूम बघू शकतो? माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी थँक्स अ लॉट. प्रिया सगळ्यांवर खूप प्रेम करायची. तुमच्यावर तर खूप जास्त जीव होता तिचा. सारखी फक्त विजय अंकल. ज्याने तिला किडनॅप केलं आणि मारलं फक्त तोच नाही तर याच्याशी जोडलेल्या एकाही व्यक्तीला मी सोडणार नाही. प्रियाची शपथ. हो, प्रियाचा जीव घेणाऱ्यांना सोडू नका तुम्ही. Evolution, red revolution, smooth friction, hard diffusion, collaboration, root solution, wanna ever compile root अरे हे गाडीचं काम झालं की नाही? अहो झालंच हो, फक्त एक मोठ्या कोहळ्यासारखं काहीतरी. अरे गप्प बसतो का आता? अरे कशा बाई कोहळा कोहळा बोंबलतो? माझ्याकडे खूप आहेत, तुला पाहिजे तर सांग ना. परत जर याबद्दल तू काही बोललास तर याद राख, सारखं सारखं तेच तेच. नमस्कार. नमस्कार. रिक्षा खाली आहे का? बोहनीच्या टायमाला गिराईक, आणि ते पण अगदी देवासारखं दिसतंय. चला चला चला, या खालीच आहे. यजमान बाजूला बाजूला.
आरामात आरामात. वा वा, केवढं साफ आणि स्वच्छ गिरायक आहे. गुरुजी जरा आरामात बसा. हा, टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. गुरुजी कुठे जाणार? स्मशान भूमी. याचं काही खरं दिसत नाहीये. दिसतोय एक आणि बोलतोय भलतच. गुरुजी तिकडे फक्त मुडदे जातात, तुम्ही का चाललात? अय्यो त्या बाजूला वस्ती आहे, तिथे जायचंय. असं बोलायचं ना, मला वाटलं. अय्यो मग तू काय बोलतोस? तुला काय वाटलं? काय मला विचार करतोय? सोड. कशाला मला त्रास देतोय? कुणाला ठोकला असतं तर काय झालं असतं? मी जेलमध्ये गेलो असतो ना. रिक्षामध्ये पहिल्यांदाच बसलात का? अय्यो नाही, खूप वेळा बसलो पण ठरलेल्या ठिकाणी कधीच पोहोचलो नाही. काय बोलताय काय? खरं बोलतोय जी. जेव्हा पण प्रवास करतो ऍक्सिडेंट होतो. टॅक्सी मध्ये बसलो होतो, टॅक्सीचा ऍक्सिडेंट झाला. बस मध्ये बसलो होतो, बसचा ऍक्सिडेंट झाला. जेव्हाही ऍक्सिडेंट होतो ड्रायव्हर मरतो, मी वाचतो. आतापर्यंत सगळे मेले पण रिक्षा ड्रायव्हर नाही मेला. अरे गप्पा बस. मरायचं असतं तर आतापर्यंत मेला असता. अरे चल. अय्यो चल. अय्यो ट्रक ट्रक ट्रक. अय्यो 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 बरं झालं, मी अजूनपर्यंत जिवंत आहे. एखादा जायचंच आहे जी. काय? अय्यो आपल्या ठिकाणावर जी. अरे तुझं थोबाड जरा गप्प ठेव ना. अय्यो मेल्यानंतर गप्प बसतात जी. अरे हा भैताड मारायच्या काय गोष्टी करतोय? तू फक्त हात वरती कर, मी समजून जाईल. तुम्हाला म्हणायचं मी हाताने दिशा दाखवू? हात वरती कर, मला सगळं कळेल. अय्यो असं का? अय्यो ठीक आहे जी. आधी राईट जायचं, मग लेफ्ट जायचं आणि सरळ जायचं, मग एक भिंत समोर येणार की आणि तिथून. अय्यो तुझं आयुष्य मोठं आहे जी. हे तुम्ही बरोबर बोलताय. माझा तुला आशीर्वाद आहे, तू खूप जगशील. तुमचे लय उपकार झाले. माझी रिक्षा कुठे आहे ते तर सांगा. अय्यो ज्या बसवर तू आरामात बसलेला आहे त्याच बस खाली तुझी रिक्षा आहे. हा, रिक्षा तर बरी आहे ना. अय्यो पापड झाला की. हॅलो, रम्या बोलते. मी विजय बोलतोय. माझी एक मदत करशील प्लीज? मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. हा ओके. नंबर TN073628 या गाडीच्या ओनरचं नाव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मला मिळवून देऊ शकशील का तू? हो. मला आताच्या आता त्याचं लायसन कॅन्सल करून हवंय. तुम्हाला कळतंय का मी किती स्ट्रिक्ट आहे ते माहिती आहे ना तुम्हाला? हॅलो सर. अरे अरे सर, तुम्ही असे उठून उभे का राहिलात? उभे का राहिलात म्हणजे स्त्रियांचा आदर करतो मी. छोटीशी मदत कराल छोटीशी प्लीज? कशाला, अगदी मोठीही मदत करतो. सांगा काय मदत करू? मग सांगा, उंदीर कोणाचं वाहन आहे? गणपती बाप्पाचं. अरे वा, अगदी बरोबर. आणि मोर कोणाचे? कार्तिक स्वामींचं वाहन. अरे वा, किती हुशार आहात. आणि ही गाडी कोणाची आहे? एवढं मात्र विचारू नका, हे चुकीचं आहे. हे नियमात बसत नाही, मी सांगू नाही शकणार. सर, ह्यात काय चुकीचं आहे सर? प्लीज सर, सांगा ना मला. पब्लिकला सांगणं बरोबर आहे, पोलिसांना सांगणं चुकीचं आहे. मला आम्ही तर सेवक आहोत. सांगा ना सर. प्लीज. आणि 4-5 दिवसांनी आणून दिलं तरी चालेल. थँक्यू सर, सो स्वीट ऑफ यू. हाय. प्रियाला कोणी मारलं? नाही माहित. सांग, कोणी मारलं प्रियाला? सांग मला, सांग मला, सांग. सांगतो. मी फक्त आधीला ओळखतो. तो जे बोलला ते मी करतो. मला जे काही हवं असेल ते तो मला देतो. किडनॅपिंग होईपर्यंत तो माझ्या सोबत असतो. एकदा का काम झालं की तो मला इकडे आणून सोडतो. आता कुठे असेल तो? मला नाही माहित, नाही माहित. बिल्डिंग नंबर 4 डोंगरीपाडा. मला माफ कर. आता तू प्रियाकडेच माफी माग. Revolution, red revolution, smooth fiction, hard diffusion, calculation, roots of fusion, wanna ever pump a lava root. Evolution, red revolution.
ज्याने प्रियाला किडनॅप केलं आणि मारलं फक्त तोच नाही तर याच्याशी जोडलेल्या एकाही व्यक्तीला मी सोडणार नाही. जर तू माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीस तर मी तुला सोडून देईन, नाहीतर तुझा नख सुधार. मला सोडा. प्रियाला किडनॅप केलं ती गाडी तूच चालवत होतास ना? हो. किती मुलांना किडनॅप केलंय? 40-45. तुम्ही किडनॅप केलेली मुलं नक्की काय करतात? काय करतात? रडतात. कसं? खूप रडतात, खूप रडतात. मी विचारलं कसं? मला सोडा, मला सोडा, प्लीज मारू नका. असं सोडतात ना? तुला काय हवंय? काय हवंय तुला? प्रियाच्या बाबांनी दिलेल्या 2 करोड रुपयांचं काय झालं? पैसे देऊन सुद्धा प्रियाला का मारलं तुम्ही? मला फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं. माझं काम फक्त किडनॅपिंगचं आहे. तुला ऑर्डर कोणी दिली माहित नाही का? श्यामला आणि मी किडनॅप केलेली मुलं सोबवतो. माझं काम एवढंच आहे. मला या कामाचे ते पैसे देतात. हा श्याम दिसायला कसा आहे? ते मी तुला सांगू शकत नाही. त्याच्या राईट साइडला चेहऱ्यावर एक खूण आहे. माझ्याकडून प्रियाला हे चॉकलेट दे. Evolution, red revolution, smooth friction, hard diffusion, Evolution, red revolution, smooth friction, hard diffusion, evolution, root solution, wanna सर, हा अपघात नाहीये, मर्डर आहे. कोणीतरी आहे जो लहान मुलांना किडनॅप करणाऱ्याला पकडून मारतोय. सर शहरात सध्या आम्ही कधी या सगळ्यांना इथून काढा. हो, चला मागे वळा. चला चला. देवा गणपती बाप्पा, आज माझी बोहनी भारी होऊ दे रे बाबा. मी तुला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेन. अरे आहेस तरी कोण? उठ. एवढा की काय माझ्या रिक्षात काय करतोय? चल आज चल. अरे चल. अरे तिथून बाहेर पड ना. अरे उठ. उठ उठ उठ. अरे उठ रे बाबा. अरे मुडद्या जरा डोळे उघड. अरे रिक्षा खाली आहे का? कुठे जायचंय? ठाण्याला जायचं. अरे वा, ठाण्याला. चांगले पैसे मिळणार. अरे बाबा उठ रे बाबा, बाहेर ये. तो ठाण्याला जाणार की नाही ते सांगा. हो जाणार ना. अहो पण हा बाहेर उतरत नाहीये. एकतर दारू ढोसून पडलाय. कोण आहे कोणाच ठाऊक. तुम्हीच मदत करा मग निघू. अरे काय वेळ लागले का याला बाहेर काढताना? हा मेला बिला तर कोर्टात कोण चक्र मारणार? जबाब का तोंड आहे कुठला? खरंच हा बेवडा मेला तर? अरे उठ रे बाबा, कशाला माझी बोहनी खराब करतोय? अरे उतर बाबा, उतर 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 उतर. तुझ्यामुळे काय काय करावं लागतंय. उठ उठ उठ. बाहेर बाहेर. उतर उतर उतर. अरे उतर बेवड्या, उतर उतर. महालक्ष्मी मंदिर जाणार का? महालक्ष्मी मंदिर? मी अजूनपर्यंत तिकडे गेलोच नाहीये. अरे बेवड्या उठ ना, उठ उतर उतर. अहो बाई जरा हात लावता का? म्हणजे या बेवड्याला जरा बाहेर काढता येईल. काय बोलतो तुला? हा जाणार का एवढंच विचारलं ना? फक्त काय असं डोळे काढून देईन हातात. देव का मुस्कटात लावून? तुझ्यामुळे माझ्या धंद्याची वाट लागली भैताळा. उठ उठ. थांब रे. अरे आता कसा भरकन उठलास रे? पॅसेंजरला मारतोस काय? पॅसेंजर? मी बदलापूरला माझ्या घरी आलो हे सांगितलं का नाही? तू बदलापूरला नाहीस. तू माझ्या रिक्षात झोपला होतास, ते पण दारू ढोसून. समजत नाही का तुला? ही तुझी रिक्षा आहे का? मग माझं घर कुठे आहे? काय बोलला तुझं घर? अरे इकडे कसं असेल? डोसकं बिस्क फिरलंय का तुझं? माझं डोकं फिरलंय? मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. कंडक्टर बोंबलत होता, ठाणे महालक्ष्मी ठाणे. अरे काय तोंड्या, ते माझे गिरायक होते, कळलं? तू मला मूर्ख समजतोस काय रे? मी बरोबर बदलापूरला चाललो होतो. तू मला किडनॅप करून या ऑटो मध्ये घातलंस. अरे तुला किडनॅप करून मला भेटणार तरी काय?
माझ्या तिकिटाचे 350 रुपये गपचूप दे बघू. कशाबाई? नाही तर मला बदलापूरला नेऊन सोड. बदलापूरला तुझा ए, जीव. तुझ्या तर अरे. दाखवू का तुला आता? हा बोल, दाखवू का? देतो की नाही पैसे? बोल लवकर. देतो. मला मारू नकोस. हा, दे लवकर दे, चाल. हे 100 रुपये आहेत, हे घे आणि मला आणि सोड. आता क्वार्टरचे पैसे? अरे एवढे बस नाही का? अजून कुठून आणू? घड्याळ दे मला. अरे, माझ्या भाऊजीने दिले, याचं काय करणार तू? तसाही तुझा टाइम खराब आहे. तर ह्याने माझे 2 गिराईक घालवले आणि माझे पैसे आणि घड्याळ पण घेऊन गेला. माझं तर नशीबच खराब आहे. ह्याचं तर मी परत आला. काय बोललास? माझ्या पादुका. हे नेहमी नेहमी माझ्या सोबतच का होतं? Hey, you people! बोला साहेब, काय हवंय? ती कोण आहे माहिती आहे? आपल्याला नाही माहिती. बघ एकदा. You want you jumping as a mountain, jumping like a furnace, pumping like a Brutus. But I keep it a honey, my dolly, gonna make you my Ronnie. You know, no, what am I talking about? What am I screaming about? What am I rapping about? What am I yelling about? What am I feeling about? Jumping like a furnace, pumping like a Brutus. But I keep it a honey, my तिच्या किडनॅपिंग मध्ये तुम्हा तिघांचं काय कनेक्शन होतं? आम्ही तिघे होतो. त्यांनी प्रियाला का मारलं? का मारलं त्यांनी? खंडणीचे पैसे बॉसला भेटले नाही म्हणून त्यांनी मारलं. ते पैसे गेले कुठे? कुणीतरी चोरले. कोणी चोरले? बोल. आम्हाला पोलिसांवर संशय आहे. तुमच्या या गँगचा बॉस कोण आहे? नाव सांगितलं तर मारून टाकतील. खान, अहमद खान. कुठे भेटेल? आपल्याला माहित नाही साहेब. आपण त्याला कधीच बघितलेलं नाहीये. खरं बोलतोय साहेब, खरं बोलतोय. ठीक आहे, आता तुमच्यासोबत कोण डील करतं? साहेब मुनीर, त्याचा भाऊ. तोच मुलं घेऊन जायचा आणि खंडणी गोळा करायचा साहेब. मुलांना कुठे घेऊन जातो? माहित नाही साहेब. आता काय त्याचं? मग तुम्ही आपल्याला सोडून द्या ना. आधी मला ऍड्रेस सांग. बिल्डिंग नंबर 10, रोड नंबर 2, कृष्णा नगर, सानपाडा. बाय करणार आहेस? बाय करणार का? सोडा ना. प्रियाला गुड बाय म्हटलं होतंस? नसेल म्हटलंस तर आता म्हण. चल म्हण लवकर. गुड बाय प्रिया. गुड बाय प्रिया. चल. स्त्री असून तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली? तू मेलेलंच बरं. बोल. हे सगळं मी पैशांसाठी केलं. ती मुलगी अजूनही आमच्या सोबत इथेच आहे. कुठली मुलगी? तुम्ही ज्या मुलीला शोधताय. my dolly, gonna make you my Ronnie. Do you know, no, what am I talking about? What am I screaming about? What am I rapping about? What am I yelling about? What am I feeling about? It's A-A-A-N-A-I. या मुलीला तिच्या आई वडिलांकडे सोपवा आणि या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्या. एका मागोमाग एक तुझ्या सगळ्या माणसांना कोणीतरी मारून टाकतंय. मला खूप भीती वाटतंय. तो खूप डेंजर माणूस आहे. मारून टाकेन तुला. सगळ्यासोबत जे काही घडलं आहे तेच उद्या तुमच्या सोबतही होईल. उद्यापासून या दोघी इथे दिसता कामा नये. यांना घरीच राहायला सांग. जर यांच्यापैकी कुणी आलं तर मी स्वतः यांना मारून टाकेन. जायला सांग.
एक्सक्यूज मी, कोण हवंय तुम्हाला? कृष्णानगर रोड नंबर 2 हाच आहे? हो हाच आहे. मी बिल्डिंग नंबर 10 शोधतोय. अशी कोणतीच बिल्डिंग नाहीये इथे, फक्त एकच शाळा आहे. हॅलो, प्रियाची आई बोलतेय का? हो. तुम्ही कोण बोलताय? माझा आवाज ओळखला नाही? ए, तू इथे का फोन केलाय? घरच्या गेटवर जाऊन बघ. हॅलो, जो ब्लास्ट तुझ्या घराच्या बाहेर झाला तो तुझ्या घरातही होऊ शकतो. आता हवंय तरी काय तुम्हाला? तुझ्या नवऱ्याला फोन कर. कोणाचा फोन आहे? घरून फोन आहे. उचल. हॅलो. हॅलो मीना, मला इथे कोणीतरी पकडून ठेवलंय. फोन ठेव. ठेव फोन. हॅलो. 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 झालं का बोलणं तुझ्या नवऱ्याशी? मला विजयशी बोलायचंय. मी अर्ध्या तासाने परत कॉल करेन. जर विजय फोनवर आला नाही तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन. जरासाठी हातून सुटला. बोला. Good solution. Wanna ever pump a lava root dada. Evolution, revolution. Friction, hard diffusion. Good solution. Wanna ever pump a lava root dada. Jumping now, moving now. विजय बोलतोय. मी अहमद खान बोलतोय. तू एका मागोमाग एक आमचं नेटवर्क खराब करतोस. हे सगळं लगेच थांबव. जर तू मला त्रास दिलास तर मी त्या फॅमिलीला सोडणार नाही. माझ्या ताब्यात जेवढी मुलं आहेत त्यांची मुंडकी कापून त्यांच्या घरी पाठवून देईन. तुला त्रास होतोय, मला घंटा फरक नाही पडत, पण मला त्रास झाला तर सगळं शहर उद्ध्वस्त करेन. माझं ऐका, तुम्ही यांच्या वाटेला जाऊ नका. आता या लोकांना देवच शिक्षा करेल. शिक्षा करणं देवाचं काम आहे, पण त्यांची देवाशी भेट करून देणं माझा. आता प्रियाही नाहीये. तिच्या मर्डरर्सना तुम्ही सोडणार नाही हे ऐकून खूप बरं वाटलं, पण आता मला घरच्यांची जास्त काळजी आहे. मला खूप भीती वाटते. या घरचे सगळे मला सुरक्षित हवेत. प्लीज हे सगळं थांबवा. प्रियाची शपथ आहे तुम्हाला, प्लीज. ठीक आहे. You are under arrest. तुम्ही त्याला पोलीस कस्टडीमध्ये का ठेवलंय? अजून कोर्टात का हजर केलं नाही? आज शुक्रवार आहे, 6 वाजून गेलेत. त्यानंतर टेनिस कोर्ट सुद्धा ओपन नसतं. एका जबाबदार पोलीस ऑफिसर सारखं वागा. मला आठवण देण्यापेक्षा तुम्ही रिटायर पोलीस ऑफिसर आहात, लक्षात ठेवा. मला वाटतंय मला वरिष्ठांकडे जावं लागणार आहे. मग जा. मी तुमच्याशी एवढं नम्रपणे वागतोय, पण तुमची लायकी नाहीये. मी बघून घेईन तुम्हाला. हा, बघून घ्या. हा साधा सुद्धा माणूस नाहीये सर. हा आपल्यासाठी प्रॉब्लेम असू शकतो. आपण त्याआधीच काहीतरी करायला हवं.
गार गार थंडगार डोंगराची ओ सर प्लीज माझा ब्लाऊज द्याल का? पकड. एकदा अजून प्रयत्न करा ना. कॅच. एकदा शेवटचं सर प्लीज. मला काय कामा नाही. एकदा सर या शिडीवरून चढून द्या ना प्लीज. उगाच इकडून आलो. अरे 750 रुपये या शिडीसाठी मी घातले आणि ह्याला फुकट पाहिजे काय? पण या एरियातून ही थेरी जायची तरी कधी ते सांगा. सो स्वीट. बाय. अरे मी वरती आहे. अरे सोडा मला सोडा. अरे मला खाली उतरू द्या. अरे लय भीती वाटते रे. अरे थांबा. अरे थांबा रे. ऐक ना, आज रात्री माझ्या नवरा घरी नाहीये म्हणून आज रात्री आपण नक्की भेटूयात. पण माझ्या नवऱ्याला आणि तुझ्या बायकोला कळता का मध्ये कळलं? तू काही लाज शरम आहे की नाही? सगळ्यांसमोर काय चाललंय तुमचं? अरे बापरे. जरा वरती तर बघ. 750 रुपये दिले. बघायचं काय काम? चल चल. अरे देवा, परत सुरू झालं यांचं. अरे थांबा. अरे एरिया कोणता? अरे एरिया कोणता सांग ना. अरे यांना जरा सांग मला उतरू दे. आणि तुम्हाला एरिया विचारतोय. वेळ लागलाय का तुला? मी तुला लवकरच डॉक्टर नाही. आई बनवेल तू तुला लवकर. बाप रे, वरून जग किती विचित्र दिसतंय. ए टकल्या थांब ना. अरे थांब रे बाबा. बघा ना, तो दिल्लीचा माणूस मला आंघोळ करताना बघतोय. अरे तुझी एवढी हिंमत, शिडी लावून तू माझ्या बायकोकडे बघतोस आणि ते सुद्धा आंघोळ करताना. हा, तुला लाज वाटत नाही का रे? थांब, तुझे डोळे फोडून टाकतो आता. अरे मी असं काहीच केलेलं नाहीये. अरे याच्यात माझी काहीच चुकी नाहीये. अरे थांबा रे. आता परत उचलू नका रे. अरे वरती बेकार आहे. आकाशातून पडलो, झाडाला अडकलो. आज या टकल्यानी माझं कामच केलं असतं. तू बोलून कथा खाली आला. माकड तोंड्यानो, आज मी जायचं नाही तुम्हाला. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा काय शेण खायला गेला होता? मूर्ख कुठे? काडीची अक्कल नाहीये. बिन कामाचं अख्खं गाव फिरवलं. मायला तुझ्या बोल बघायला काय झालं होतं? तुम्ही सगळे जरा बाहेर जा आणि दार बंद करून घ्या. मला मारायचा प्रयत्न का केला सांग. प्रियाच्या मृत्यूशी माझा काही संबंध नाही. पुन्हा बोल. प्रियाच्या मृत्यूशी माझा काही संबंध नाही. खरंच काही संबंध नाही. मी कधी त्याच्याबद्दल विचारलं? ए, तुझा प्रियाच्या मर्डरशी काय संबंध आहे? बोल बोल. मी फक्त खानच्या भावाला मारलं. का? मला प्रियाच्या किडनॅपर कडून 2 करोड रुपये चोरायचे होते, पण एका बॅग मध्ये फक्त कागदाचे तुकडे होते. हे तुला कसं समजलं? जयरामचा भाऊ हरिराम, त्याने मला त्याबद्दल माहिती दिली होती. पैशाच्या मोहापायी एका निष्पाप मुलीचा जीव गेला. विजय, माझी चूक झाली, मला माफ कर. माफ करो. माझी माफी नको नकोस. वर जाऊन प्रियाचीच माग. समजलं?
Evolution, root solution. Wanna ever compile our root data? Calculation, root solution. Wanna ever compile our root data? रियाचं खून का झालं मला कळलंय आणि कोणामुळे झालं हे सुद्धा. त्यांनी किती पैसे मागितले होते? 2 करोड रुपये. आणि तुम्ही किती दिले? तेवढेच दिले. खरं सांगताय? हो खरंच. मग त्या बॅगेतले पैसे गेले कुठे? मला कसं माहित असणार? फालतू चौकशा बंद करा. शट अप. ते पैसे किडनॅपर पर्यंत पोहोचलेच नाहीत, म्हणूनच त्यांनी प्रियाची हत्या केली. आम्ही स्वतः पैसे दिले, हे कसं शक्य आहे? पण ते त्यांना मिळालेच नाहीत. हे कसं शक्य आहे? मी स्वतः बॅग भरून हरीकडे दिल्या होत्या. एका बॅग मध्ये 1 करोड रुपये होते आणि दुसऱ्या बॅग मध्ये फक्त कागद. अरे तू स्वतःहून सांगणार आहेस की मी माझ्या भाषेत विचारू तुला? तू काय बोलतोस? तुला कळतंय का? अरे त्या बॅगेत कागदाचे तुकडे कसे आले? हा, मी स्वतः तुला पैशाची बॅग दिली होती. अरे बोल ना, खरं काय ते सांगून टाक. तुझ्यावर विश्वास ठेवला मी. हो, कागदाचे तुकडे मीच भरले. एवढे पैसे बघून मती भ्रष्ट झाली होती माझी. रामखोर, नालायक, सख्या भावासारखं जपलं तुला. तूच विश्वासघात केलास. सोड 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 मला. हे सगळं बोलण्यासाठीच आहे. पण ह्या घरात मला नोकरासारखी वागणूक मिळते. मला बिंडोक समजलं जातं आणि हा कालचा आलेला माणूस तुम्हाला माझ्यापेक्षा जवळचा वाटतो. माझ्या मूर्खपणामुळे प्रिया आपल्यात नाहीये. मला माफ करा. मला माफ करा. विजय, याने आपली चूक मान्य केली आहे. अहो तुम्ही काहीतरी बोला. त्याने चूक केली आहे पण तो माफी मागतोय. मीना, तू तरी सांग ना, बोल ना काहीतरी. मीना बोल. जयराम, जयराम, तू तरी याला माफ कर ना. जयराम, जयराम, तू त्याचा मोठा भाऊ आहेस, त्याला माफ कर ना. प्रिया मुलीसारखी होती ना तुझ्या. फक्त पैशांसाठी एवढ्या खालच्या थराला गेलास तू. काय वाईट केलं होतं तिने? तुझ्यामध्ये आणि त्या किडनॅपर मध्ये काय फरक उरला आता? काय करून बसलायस तू आता? हे त्या निष्पाप मुलीला शिक्षा मिळाली, तुला काका बोलण्याची. असं जिवंत राहू शकशील? हे घे. साहेब, विजय कुठे राहतो मला खरंच काहीच माहित नाहीये. तू त्याला कसा काय ओळखतो? आमच्या घरात भाड्याने राहायचा. मला तेवढंच माहितीये साहेब. तुम्ही सांगाल तर मी एक गोष्ट बोलू का? बोल. तुम्हाला जर वाटत असेल की मी काहीतरी केले तर मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो ते सगळं खोटं आहे. उगाच मला मारू नका. नको तिथे लागलं तर माझ्याशी लग्न कोण करेल? विजय अजून कोणाकोणाला भेटायचा सांग. ती संध्या, माझी होणारी बायको. पण तिचं विजयवर प्रेम आहे. ती कुठे राहते तुला माहितीये? माहितीये, माहितीये, माहितीये. त्यांना खूप दिवस आधी भेटले होते सर. तो आता कुठे तुला माहित नाही? नाही सर. नाही माहित? नाही माहिती. बोल. मी तुला 24 तासाची मुदत देतोय. 24 तासात त्याचा पत्ता नाही सांगितला तर तुझा पत्ता काढ. विजय कुठे? मी पण कधीपासून त्यांनाच शोधते सर. मला माहितीये तू खोटं बोलतेस. शपथ घेऊन सांगते, मला पण खरंच काहीच माहित नाहीये सर. मला पण त्याच्याशी बोलायचंय. तुम्हाला भेटलं तर मला फोन करायला सांग. स्वतःला जास्त हुशार नको समजूस. पोलीस त्याला लवकरच पकडेल.
पोलीस त्याला कधीच पकडू शकणार नाहीत. त्या मॅनेजरने खोटा ऍड्रेस दिलाय. तुझ्याकडे दुसरा काही क्लू आहे का? पुढचा प्लॅन काय आहे विजय? तुमचं बरोबर आहे सर. मला वाटतंय ती शाळा आणि त्या गँगमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. सर, आपण काहीतरी मिस करतोय. गुड मॉर्निंग. हाच तो मुलगा राजा. थँक्यू. राजा, तू यांना ओळखतोस? हो काका, कसं काय? बाबांचे फ्रेंड आहेत. तुझ्या वडिलांचं नाव काय? मुनीर खान. तुम्ही कोण? काय हवंय तुम्हाला? गप्पा बसा. कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? हा कोण आहे? माझा नवरा नाव? मुनीर. हा तुमचा कोण आहे? हा माझा दीर आहे, तुमच्या नवऱ्याचं नाव? अहमद खान. नवरा कुठे आहे तुमचा आता? माहित नाही. तू त्याला कसं कॉन्टॅक्ट करतोस? ए, आम्ही फक्त मिस कॉल देतो, ते परत कॉल करतात. त्याला कॉल करा. हाय, मी विजय बोलतोय. माझ्या घरी कसा पोहोचलास? ते महत्वाचं नाहीये. आता तुझी फॅमिली माझ्या ताब्यात आहे. खूप मोठी चूक करतोस. बरं, बोल तुझ्या भावाशी. ए, बोल रे. बोललास ना? सांग काय हवंय तुला? किती पैसे हव्यात बोल. मला तू हवायस. मला धमकी देतोयस? जर तू आला नाहीस तर तुझा भाऊ गेला म्हणून समज. अहमद खान बोलतोय. बोल, ऐकतोय. मला वाटलं नव्हतं माझ्यापर्यंत इतक्या लवकर पोहोचशील. तुला जीवाच्या बदल्यात जीव ऑफर करतो मी. तू कोणाच्या जीवाबद्दल बोलतोयस? तुझ्या लाडक्या प्रियाबद्दल. ते जिवंत नाहीये. सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारायला मी काय मूर्ख वाटलो का तुला? ती जिवंत आहे. माझा विश्वास नाही. मी तुला प्रूफ दिला तर? तिला विचार तिच्या टेडी बेअरचं नाव काय? प्रिया! तुला त्या टेडीचं नाव हवंय ना? विजय. तुला प्रिया पाहिजे आणि मला तू. मला माहितीये तू प्रियासाठी काहीही करू शकतोस. आता तुझा जीवच प्रियाचा जीव वाचवू शकतो. माझ्या भावाला सोडून स्वतःला माझ्या हवाली केलंस तर मी प्रियाला सोडून देईन. कुठे आहेस? माझा भाऊ घेऊन येईल तुला. हॅलो, विजय बोलतोय. हा बोला. आपली प्रिया जिवंत आहे. काय बोलताय तुम्ही? आपली प्रिया जिवंत आहे. काय झालं? Evolution, red revolution, friction, hard diffusion, evolution, root solution, wanna end up a lava root dada, jumping now, moving now. जर प्रिया परत आली नाही तर या माणसाला शूट करा. आणि जर प्रिया आली तर याला सोडून द्या आणि लगेच इथून निघून जा.
बोल. प्रिया प्रिया. विजय अंकल. अंकल. प्रिया. प्रिया. काही नाही बाळा, काही नाही. तुला मारलं त्याने? तुम्ही जा. तुझी डायरी. जा तुम्ही. फक्त तुझा जीवच प्रियाचा जीव वाचवू शकतो. अरे देवा, माझी मुलगी. 13 लहान मुलांचा जीव घेतला. तुम्ही सगळे काय करताय? प्लीज माझ्या मुलाला सोडा, प्लीज. शाळकरी मुलांची गळा आवळून हत्या. टेररिस्ट अहमद खान शहरात असल्याची खबर.
आज अजून एका मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. खाकी वर्दी न चढवता विजयने पूर्ण केली त्याची गुन्हेगारांना अशीच कठोर शिक्षा व्हायला हवी. कायदा हातात घेणं चुकीचं होतं पण विजयचा हेतू चांगला होता. दहशतवादानं संपवलं म्हणून विजयला पुन्हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये रुजू करून घेण्यात आलं. Do you know what I mean? Do you know what I mean?